झी 24 तास एक पाऊल पुढे। जर आमच्या काही सुधारणा असतील तर त्या सुधारणा आम्हाला द्याव्यात आणि अण्णा काय या ठिकाणी ड्राफ्ट म्हणजे लगेच त्याने अण्णांनी बिल आणले अशा पद्धतीची चर्चा काय लोक करतात। तर अण्णांचं ते बिल नाही तर अण्णांच्या त्या सूचना आहेत की अशा पद्धतीचं बिल असावं आणि त्याच्यामधल्या कोणत्या सूचना स्वीकारायच्या आहेत कोणत्या स्वीकारायच्या नाही आहेत तो शेवटी अधिकार विधिमंडळाचा आहे आणि त्यामुळे अण्णा सगळ्या पक्षाच्या नेत्यांबरोबर चर्चा करत आहेत। आणि मला आनंद आहे की सर्वात प्रथम माझा सर्वात विधिमंडळामध्ये जे छोटा असणारा पक्ष त्या छोट्या असणाऱ्या पक्षापासून अण्णांनी सुरुवात केलेली आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बरोबर त्यांनी चर्चा केलेला जो सभाखंड आमची चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये जो आपण मुद्दा उपस्थित केलेला आहे की आमच्या लोकांच्या मध्ये गैरसमज होता आणि आहे की हे जे लोकपाल विधेयक किंवा लोकायुक्त नाही आता लोकायुक्त आता येते लोकपाल विधेयकाच्या संबंधामध्ये आमच्या लोकांमध्ये गैरसमज होता आणि आहे हे लोकपाल विधेयक हे भारतीय घटनेची चौकट तोडणार आहे का किंवा या घटनेपेक्षा त्याला जास्त अधिकार असणार आहेत का। त्याबद्दल अण्णांबरोबर चर्चा केल्यानंतर अण्णांनी आताच सांगितलेलं आहे की मला बाबासाहेबांच्या बद्दल प्रचंड आदर आहे त्यांच्या घटनेबद्दल आदर आहे आणि घटनेच्या कायद्यांची अंमलबजावणी झाली असती तर कदाचित मला भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याची आवश्यकता भासली नसती आणि लोकपालाची मागणी मला करण्याची आवश्यकता नव्हती। देशामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि म्हणून मी ती मागणी केलेली आहे आणि मी काय पार्लमेंटच्या विरोधामध्ये मी अजिबात नाही पण पार्लमेंटमध्ये जे काय ज्यांच्यावर आरोप आहे तर अशा पद्धतीचे 163 खासदार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। सगळी पार्लमेंट भ्रष्ट आहे अशी भूमिका अण्णांच्या टीमची अजिबात नाही किंवा अण्णांची नाही आहे। अशा पद्धती चर्चा झाल्याने आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आमच्या लोकांच्या मनामध्ये जो गैरसमज आहे की घटनेच्या संबंधातला तर तो दूर करण्याचा आपण प्रयत्न करावा आणि त्यासाठी अण्णांनी असंच न दिलेलं आहे की मी घटनेच्या विरुद्ध नाही उलट घटना ही चांगली सर्वश्रेष्ठ आहे आणि घटनेच्या चौकटीत बसूनच लोकपाल आणि लोकायुक्त झालं पाहिजे अशीच अण्णांची मागणी आहे। त्यामुळे आमची चर्चा समान झालेली आहे आणि अण्णांचं मी आभार व्यक्त करतो की भ्रष्टाचाराचा सर्वात जास्त फटका दलित आणि आदिवासींना मिळतो आणि जर लोकपाल झालं किंवा लोकायुक्त झाला तर त्याच्यामध्ये मागासवर्गीय प्रतिनिधीने सुद्धा त्यामध्ये संधी असावी या मुद्द्यावरती सुद्धा अण्णांनी सांगितलेलं आहे की अण्णांचा त्याला विरोध अजिबात नाही आहे। जर लोकपाल 11 लोकांचं होणार असेल 13 लोकांचं होणार असेल तर त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला संधी असायला काही त्यांची हरकत नाही आहे। अशा पद्धतीची भूमिका आणि चर्चा आमची झालेली आहे। आपलं समर्थन आहे काय आपला समर्थन आहे लोकपाल बिलाला? हा लोकपाल बिलाला समर्थन आहे ना। आम्ही सुरुवातीपासून भूमिका मांडलेली आहे की घटनेच्या चौकटीमध्ये बसून लोकपाल विधेयक मंजूर झालं पाहिजे आणि सुरुवातीला आमचा गैरसमज होता की घटनेची चौकट तोडणारे लोकपाल आहे की काय। अण्णांबरोबर चर्चा केल्यानंतर मी राळेगण सिद्धीला जाऊन अण्णांबरोबर माझी अर्धा एक तास चर्चा झालेली होती आणि त्यावेळेला अण्णांनी मला आश्वासन दिलेलं आहे की मी घटनेच्या विरुद्ध अजिबात नाही घटनेला पवित्र मानूनच हे माझं आंदोलन आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।